नमस्कार, सुप्रभात. आज 1 मार्च 2024. आजचा आमचा इजिप्तमधला दुसरा दिवस आहे. जर तुम्ही आमचा पहाटेचा हॉट एअर बलूनचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की बघा. त्याची लिंक वरच दिली आहे. आणि आता आम्ही चाललो या बसने लक्सर आणि कर्नाक टेम्पल बघायला. आमच्या बोटीतला हा ग्रुप आहे. तो पूर्ण ग्रुप आम्ही लक्सर आणि कर्नाक टेम्पल बघायला चाललो आहे. चला आता बसूया बसमध्ये. आणि ही बस आमची डॉक स्टेशनला आली आहे. तिकडनं आम्हाला लक्सर टेम्पलला जायला जवळपास 15 मिनटं लागतील. त्या टायमिंगमध्ये आम्हाला आमचे जे गाईड आहेत ते माहिती देत आहेत. आमच्या बोटीचा जो वायकिंग डॉक स्टेशन आहे तो लक्सर सिटीच्या बाहेर आहे. सो आता आम्ही लक्सर सिटीमध्ये एंटर होतो आहे. त्याचं गेट आहे. आणि तुम्ही बघाल की नाईल नदीच्या जवळची जी जमीन आहे त्याच्यावर शेती होते. आणि लक्सर सिटीमध्ये आल्यानंतर हे एक हॉटेल 5 स्टार हॉटेल तुम्हाला दिसेल. आणि आता इकडनं आपण नाईल रिव्हरच्या रोडला जातो आहे. इथे आम्ही पहाटे आलो होतो. ईस्ट बँक आहे हा, इकडनं वेस्ट बँकला जाण्यासाठी. आता इकडनं पुढे गेल्यानंतर लक्सर टेम्पल दिसणार आहे. सो आता आपण इकडनं राईटला वळलो. हे जे आहे ते लक्सर टेम्पल आहे, हे जे तुम्ही जस्ट आत्ता बघता आहात ते. आणि हे सगळे पिलर्स पण लक्सर टेम्पलचाच भाग आहे. आणि याच्यानंतर इथे एक मॉस दिसते. त्या मॉस नंतर बनली होती, पण त्याच्या आधी खालती लक्सर टेम्पल होतं. मग त्यांनी जेव्हा उत्खनन केलं तेव्हा त्यांना पूर्ण ते टेम्पल दिसलं. सो आता आपण जाऊ बस पार्किंगच्या इथे, तिथे आमची बस पार्क होईल आणि मग तिकडनं आम्ही एंट्री करू. सो हा लक्सर टेम्पलचा फ्रंटवाला भाग आहे. इथे आता आमची बस पार्क झालेली आहे आणि आता आम्ही बसमधनं उतरतो. चला आता तुम्हाला लक्सर टेम्पल आतून दाखवतो. हां, आम्ही उन्हाळ्यात आल्यामुळे थोडी इथे उष्णता आहे, पण तेवढं पण गरम होत नाही आहे. टोप्या आणल्या असत्या तर बरं झालं असतं, पण आम्ही टोप्या नेमक्या आमच्या बोटीवरच विसरलो आहे. सो आता आत आल्यानंतर सगळ्यात पहिला सगळ्यांनी काम केलं ते फोटो काढण्याचं. तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला एक पूर्ण हा फोटो जो पाहिला आहे ना, तो आता बघा. तो फोटो काढण्यासाठी अभिजित गेला आहे तिकडे आणि त्यांनी तो फोटो काढला आहे, तोच मी वापरला आहे. आणि हे जे दिसत आहेत ते आहेत द स्फिनिक्स ॲव्हेन्यू. सो लक्सर टेम्पलपासून कर्नाक टेम्पलला जायला जो हा सरळच्या सरळ भाग आहे तिथे हे स्फिनिक्स ॲव्हेन्यू आहेत. आता आधी तुम्ही हा टेम्पलची एंट्री बघा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ते स्फिनिक्स ॲव्हेन्यू आणि तिथे एक बोट आहे का, इथे सगळेजणं आपापले फोटो काढत आहेत, या दोन्ही गोष्टी दाखवतो. सो आता आमच्या गाईडने आम्हाला बोलवलं आहे. सो चला आम्ही जातो पुढे आणि जरा या टेम्पलची माहिती ऐकून घेतो. सो ही तुम्हाला जी बोट दिसते ही खूप जुनी बोट आहे. त्या लक्सर टेम्पलच्या वेळेस ती वापरात असावी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे लक्सर टेम्पल जवळपास 1400 BC जुनं आहे. सो त्यावेळेसचे जे देव राजे होते ते एका लक्सर टेम्पलवरून कर्नाक टेम्पलला जाण्यासाठी या बोटीतून ते जात असत. आणि आता तुम्हाला हे जे बाजूला दिसत आहेत हे आहेत द स्फिनिक्स ॲव्हेन्यू, म्हणजे माणसाचा चेहरा आणि सिंहाचं शरीर. आणि हे जे झूम आऊट आणि झूम इन होतं आहे हे सगळं मोबाईलवर आहे. आणि S24 अल्ट्राची ही खरंच खूप मस्त जादू दिसते व्हिडिओ क्लॅरिटीमध्ये. आता आपण बघूया हे मंदिर कोणी बांधलं. सो जे ॲमेनहॉटेप हे जे 8वी त्यांची जी वंशावळ आहे त्यावेळेस त्यांनी हे मंदिर बांधायला सुरुवात केली. आणि तुटनकामन आणि रामसेस II यांच्या वेळेस हे मंदिर पूर्ण झालं बांधून. सो आता आपण हे मंदिर आतून बघायला जाऊया. आणि या मंदिराची जर तुम्हाला हिस्ट्री बघायची असेल तर ती तुम्हाला गुगलवर अवेलेबल आहे, त्यांच्या इजिप्तच्या हिस्टॉरिकल साईट्सवर. त्यावेळेसची हिस्ट्री 1400 BCच्या वेळेसची काय असेल हे तुम्ही विचार करू शकतात. आणि मगाशी जे तो मॉस्क तुम्ही बाहेरून पाहिला होता ना, तो इथे डाव्या साईडला जो वरती दिसतोय तुम्हाला तो आहे. सो त्याची एंट्रन्स तिकडे आणि हे एवढं खालती होतं. मग हे जेव्हा त्यांनी उत्खनन केलं तेव्हा त्यांना हे सगळं मिळालं आणि मग त्यांनी मॉस्कची जी एंट्री आहे ती तिकडनं ते ठेवली. आता आपण हे मंदिर बघायला जाऊया आत. सो हे सगळे जे पिलर्स दिसत आहेत तुम्हाला हे त्या उत्खननात मिळालेले आहेत आणि त्याच्यावर हे सगळं कोरीव काम त्यावेळेस जवळपास 1200 BC आधी झालेलं आहे. आणि
त्यावेळेस हे जे सगळे मोठ्या मोठ्या मूर्त्या दिसतात त्या एकाच दगडात बनवलेल्या आहेत. लक्सरची जी खालची बाजू आहे हा आहे अप्पर लक्सर आणि खालचा लक्सर म्हणजे आसवानच्या साईडला, तो तिकडे तो ग्रॅनाईट मिळतो. तो ग्रॅनाईट त्यांनी तिकडनं इथे आणून त्याच्या या मूर्त्या बनवल्यात. सो जवळपास 150-200 किलोमीटरच्या अंतरावरून त्यांनी हा एवढे मोठे मोठे दगड आणलेत आणि मग त्याच्या या मूर्त्या बनवलेल्या आहेत. सो आता तुम्ही हे लक्सर टेम्पल एन्जॉय करा. आपण परत थोड्या वेळात भेटूच. इजिप्तवर पण भरपूर आक्रमणे झाली. रोम आणि अरब यांचं भरपूर वर्ष राज्य होतं इजिप्तमध्ये. सो जेव्हा रोम यांचं राज्य होतं त्यावेळेस त्यांनी काही चित्र काढली होती तिथे. कलर चित्र हे तुम्हाला दिसतं. आणि जेव्हा उत्खनन केलं त्यावेळेस त्यांना कळलं की या कलर चित्राच्या रंगीत चित्राच्या खाली दुसरं इजिप्शियनचं जे ओरिजिनल रेखीव काम होतं ते आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे चित्र तिथे दिसेल लक्सर टेम्पलमध्ये. आता आपण आत जाऊया लक्सर टेम्पलमध्ये. सो इथे तुम्हाला या भिंतींवर भरपूर अशी कोरीव कामं दिसतील आणि त्या ह्याच्यात जर कारण का या चित्रांच्या माध्यमातूनच त्यांना त्यांचा इतिहास कळत गेला. सो हे जे आहे आम्हाला जे गाईडकडनं कळलं की हा सगळा नैवेद्य ते त्यांच्या देवाला देत आहेत आणि हे जे आयताकृती आहे ज्याच्यात ते नाव लिहिलेलं आहे त्याला कर्तुश म्हणतात आणि त्यात त्या राजाचं नाव लिहिलं जातं किंवा जी मोठी व्यक्ती आहे त्यांचं त्या ह्याच्यात कर्तुशमध्ये नाव लिहिलं जातं आणि हा सगळा नैवेद्य ते देवाला देत आहेत. तुम्ही इथे बघू शकतात. आणि वरती जे थोडंफार रंगीत चित्र आहे त्या ह्याच्यात तुम्हाला माणसं अशी काहीतरी खांद्यावर घेऊन जाताना दिसेल. ते थोडंसं पुढच्या भिंतीवर अजून क्लिअर दिसेल. वरती तुम्ही तो निळ्या रंगाचा पक्षी पण बघू शकतात. या भिंतीवर पण तुम्ही तेच बघू शकतात. माणसं काहीतरी खांद्यावर नेत आहेत. तर ते काय नेत आहेत याचा तुम्हाला अंदाज आला असेल आत्तापर्यंत. तर आपण जी बाहेर बोट पाहिली होती ती बोट त्यांच्या खांद्यावर आहे. सो जेव्हा लक्सर टेम्पलमधून कर्नाक टेम्पलला जातात त्यावेळेस ते असं जातात. आता आपण रोमन टेम्पल बघतो आहे जे कालांतराने बांधलं अलेक्झांडरने. जेव्हा अलेक्झांडर इजिप्तमध्ये आला आणि त्यांनी हे दाखवलं की जो इजिप्शियन देव आहेत त्यांनीच त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याप्रमाणे मग त्यांनी त्या भिंतींवर तसंच चित्र काढून घेतलं. सो हे रोमन लक्सर टेम्पल आहे आत. आता इथे तुम्हाला फर्टिलिटी गॉड जो इजिप्शियनचा फर्टिलिटी गॉड आहे त्याचं एक चित्र दिसेल. सो अशा प्रकारे आपली ही लक्सर टेम्पलची टूर इथे संपते आणि हे लक्सर टेम्पल पूर्ण तुम्हाला बाहेरून आणि आतून दाखवले. सो मी जे फर्टिलिटी गॉड म्हणालो त्याचं इथे चित्र आहे फर्टिलिटी गॉडचं. आणि आता आपण लक्सर टेम्पलमधून बाहेर पडूया
आणि जाऊया कर्नाक टेम्पलला. सो आता आपण कर्नाक टेम्पलला पोचलेलो आहोत. कर्नाक टेम्पलचं जे एंट्रन्स गेट आहे त्यातून आपण आत आलो आहेत आणि इथे तुम्हाला असे शॉपिंगची दुकानं दिसतील. त्याचबरोबर थोडं पुढे गेल्यानंतर तिथे तुम्हाला तिकीट काउंटर दिसेल आणि त्या तिकीट काउंटरच्या इकडनं आपल्याला आत जायचं आहे. सो हे जे आहे तिकीट काउंटर, तिथे एक त्यांनी कर्नाक टेम्पलची एक प्रतिकृती बनवली आहे. ही यातून तुम्हाला माहिती मिळू शकते. त्याचबरोबर ही एक बूट ठेवली आहे जी आपण लक्सर टेम्पलच्या इथे पण पाहिलं. आणि हा जो फोटो आहे तो एरियल व्ह्यू फोटो आहे कर्नाक टेम्पलचा. आता आपण कर्नाक टेम्पलमध्ये आत आलेलो आहोत. आता जे तुम्ही बघतायत ते मेंढ्याचं चेहरा असलेलं आणि सिंहाचं शरीर असलेल्या मूर्त्या आहेत. ते कर्नाक टेम्पलच्या सुरुवातीला दोन्ही बाजूला ठेवलेले आहेत. आणि तिकडनं आपण थोडं पुढे आलो की मग आपल्याला कर्नाक टेम्पलचं जे कॉम्प्लेक्स आहे ते दिसतं. हे कॉम्प्लेक्स जे इजिप्शियन एन्शंट इजिप्तच्या वेळेस राज्य करत असायचे त्यांना फेरोज म्हणतात. तर त्या वेगवेगळ्या फेरोजनी हे कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे. त्यात अमुन रा यांनी जे बांधलेलं आहे त्यातले आपण काही अवशेष बघतो. आता तुम्हाला हे जे रंगीत चित्र दिसतंय ते रंगीत चित्र त्या जुन्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस हे इजिप्शियन मंदिर बांधलं त्यावेळेसपासून चे हे जे रंग आहेत ते अजूनही टिकून राहिलेले आहेत असं आम्हाला गाईडनी सांगितलं आहे. आणि हे जे सगळे पिलर्स आहेत त्या पिलर्सवर सगळी अशी रंगीत चित्र होती. तर ही सगळी रंग जे आहेत ते नैसर्गिक त्यांनी त्यावेळेस ज्या साधन सामुग्री अवेलेबल होत्या त्याच्याप्रमाणे ते बनवलेले आहेत. आणि हा जो पूर्ण पिलर्सचा भाग आहे ते त्यांचं सभामंडप होतं. आणि त्या सभामंडपाची माहिती तुम्हाला तिकडे ठेवलेल्या फलकांवर मिळेल. आणि तिकडनं थोडं आपण पुढे गेलो, या पिलर्सच्या इकडनं आपण पुढे गेलो तर आपल्याला एक ऑब्लिक्स दिसेल. आणि या ऑब्लिक्सच्या पुढे एक रूम दिसेल. तिथपर्यंत हे कर्नाक कॉम्प्लेक्स टेम्पल आहे पूर्ण. आता तुम्ही हे राहिलेलं टेम्पल जे आहे कर्नाक कॉम्प्लेक्स ते तुम्ही बघा, एन्जॉय करा. मी तुम्हाला थोड्या वेळातच भेटतो ज्यावेळेस मी तुम्हाला एक आख्यायिका सांगेन तिकडची आणि ती एक थोडीशी मनोरंजक आहे. सो आपण थोड्या वेळातच भेटू.
स्टेज आहे जिथे संध्याकाळी साऊंड आणि लाईटचा शो होतो या कर्नाक टेम्पलमध्ये. आणि मी मगाशी तुम्हाला जी आख्यायिका म्हटली होती ती ही आहे की एक हाफ ऑब्लिस्क आहे हा, आणि याच्या भोवती 7 फेऱ्या मारल्या तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते असे आम्हाला गाईडनी सांगितलेले. तर काही जण तिकडे फेऱ्या पण मारत होते. आणि आता आपली कर्नाक टेम्पलची ट्रिप पूर्ण झाली आहे. आता मी परत मागे जातो आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लक्सर टेम्पल आणि कर्नाक टेम्पलचा व्हिडिओ आवडला असेल, त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे माझे इजिप्तचे अजून पुढचे काही दिवसांचे व्हिडिओज येणार आहेत. जे जर तुम्हाला इजिप्त बघायचं असेल आमच्याकडनं तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिलीजना पण हे फॉरवर्ड करू शकतात, जेणेकरून मराठीतून तुम्हाला इजिप्तचं दर्शन दिसेल. सो हे पिलर्स आहेत आणि त्या पिलर्सवरची चित्र आता तुम्हाला परत एकदा दाखवतो आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा.